श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की खूप प्रयत्न करूनही काहीच होत नाही? प्रत्येक दार बंद होतंय, प्रत्येक मार्ग आडत आहे आणि मनात एकच विचार येतो, आता माझ्याकडून काही होणार नाही. पण थांबा, आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हाच परमेश्वर तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतो. कदाचित आज तुम्ही निराश असाल, कदाचित तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, कदाचित तुमच्यावर संकटाचा डोंगर असेल, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या मनात नवीन आशा निर्माण करणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जी व्यक्ती संकटातही धैर्य सोडत नाही तिचा विजय निश्चित असतो. आपण अनेकदा आयुष्यात अडचणी आल्या की घाबरतो. आपण लगेच विचार करतो की आता सगळं संपलं आहे. पण विचार करा, रात्र सर्वात जास्त काळी कधी असते? तर सूर्योदयाच्या आधी. त्याचप्रमाणे जीवनात मोठा आनंद येण्याच्या आधी अनेक संकटे येत असतात. कधी कधी परमेश्वर आपली परीक्षा घेत असतो. तो पाहत असतो की आपण परिस्थितीसमोर हार मानतो की विश्वास ठेवतो. आज तुम्ही ज्या समस्येतून जात आहात ती कायमची राहणार नाही. आजचा संघर्ष उद्याची ताकद बनणार आहे. स्वामी समर्थांच्या जीवनाकडे पाहिलं तर त्यांनी हजारो लोकांना संकटातून बाहेर काढलं आहे. पण एक गोष्ट नेहमी दिसते, ज्यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवली आहे त्यांनाच चमत्कार अनुभवायला मिळाले आहेत. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, कितीही कठीण परिस्थिती आली तरी मी हार मानणार नाही, कारण माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. तर भक्तांनो, अनेक लोक त्यांच्या स्वप्नांच्या अगदी जवळ येऊन हार मानतात. ते फक्त काही पावलं दूर असतात, पण त्यांना ते दिसत नाही आणि ते प्रयत्न सोडून देतात. नंतर त्यांनाच पश्चाताप होत असतो. आज तुम्ही ते करू नका. स्वामी सांगतात, प्रयत्न करणाऱ्याचा पराभव कधीच होत नाही. एक दिवस उशीर होऊ शकतो, पण यश नक्कीच मिळत असते. तुमच्या आयुष्यात सध्या काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नसतील, पण त्याचा अर्थ असा नाही की त्या कधीच होणार नाहीत. कधी कधी योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. झाड लावल्यावर दुसऱ्याच दिवशी फळ मिळत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. तसेच तुमच्या मेहनतीचे फळही योग्य वेळी मिळणार आहे. म्हणून आज चिंता सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामीवर विश्वास ठेवा आणि काम करत राहा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची कहाणी अजून संपलेली नाही. आत्ताच हा अध्याय कठीण असू शकतो, पण पुढचा अध्याय सुंदर असणार आहे. कदाचित आज तुम्ही रडत असाल, पण उद्या तुमचं हसू पाहून लोक आश्चर्यचकित होतील. कदाचित आज लोक तुमची टिंगल करत असतील, पण उद्या तेच लोक तुमच्या यशाची चर्चा करतील. म्हणून कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं ध्येय ठरवा, तुमचा मार्ग ठरवा आणि पुढे चालत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचं बळ येतं. जेव्हा मन खचेल तेव्हा हे वाक्य आठवा. जेव्हा भीती वाटत असेल तेव्हा हे वाक्य आठवा. जेव्हा अपयश येईल तेव्हा हे वाक्य आठवा आणि पुन्हा उभे राहा. कारण योद्धे कधीच पडत नाहीत म्हणून महान नसतात, तर ते पडून पुन्हा उभे राहतात म्हणून महान असतात. तर भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीच चांगलं होत नाही, तर आज एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या संघर्षाकडे पाहत आहेत. तुमचा प्रयत्न व्यर्थ जात नाही. फक्त थोडी श्रद्धा आणि थोडी सबुरी ठेवा. कारण कदाचित तुम्ही ज्या चमत्काराची वाट पाहत आहात ते तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप जवळ असणार आहे. एखादा माणूस एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि हा संदेश ज्या व्यक्तीला गरजेचा आहे त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास गमावणे. कारण
जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं राहतं, तेव्हाही जर तुमचा स्वतःवरचा विश्वास असेल तर तुम्ही पुन्हा उभे राहू शकता. पण जर स्वतःवरचा विश्वास संपला तर माणूस जिवंत असूनही आतून हारतो. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेगळी वेळ असते आणि त्याला वाटतं की आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही, पण हीच वेळ त्याच्या नव्या सुरुवातीची असते. कोळशाचा तुकडा जेव्हा प्रचंड दाब सहन करतो तेव्हाच तो हिरा बनतो. सोने जेव्हा अग्नीत तापतं तेव्हाच ते अधिक तेजस्वी होतं आणि माणूस जेव्हा संकटातून जातो तेव्हाच तो अधिक मजबूत बनतो. म्हणून तुमच्यावर संकट येत असतील तर घाबरू नका, कारण स्वामी तुम्हाला तोडत नाहीत, ते तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवत आहेत. कधी-कधी आपण विचार करतो की देव माझ्या प्रार्थना का ऐकत नाही? मी इतकी भक्ती करतो, नामस्मरण करतो, तरीही माझं काही कामं का होत नाहीत? तर भक्तांनो, देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य वेळेची वाट पाहतो. तुम्हाला जे हवं आहे ते कदाचित आज मिळालं तर त्याचा योग्य उपयोग तुम्ही करू शकणार नाही. म्हणून स्वामी योग्य क्षणाची वाट पाहत असतात आणि जेव्हा तो क्षण येतो तेव्हा आयुष्य एका क्षणात बदलून जातं. आजपर्यंत जे शक्य वाटत होतं ते शक्य होऊ लागतं. बंद दरवाजे उघडू लागतात, अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि मनात एक नवीन ऊर्जा निर्माण होते. म्हणून आज निराश होऊ नका, कारण तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडण्याची तयारी सुरू असू शकते. तर भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक वादळ हे कायमचं राहत नाही, प्रत्येक दुःख कायमचं राहत नाही, प्रत्येक अंधार हा कायमचा राहत नाही. वेळ बदलते, परिस्थितीही बदलते, लोकही बदलतात आणि नशीबही बदलतं. आज ज्या गोष्टीमुळे तुम्ही रडत आहात, कदाचित काही महिन्यानंतर त्याच गोष्टीकडे पाहून तुम्ही हसाल, कारण त्या संघर्षानेच तुम्हाला मजबूत बनवलं असेल. स्वामी समर्थ सांगतात, धैर्य सोडू नकोस, कारण धैर्य हेच यशाचं पहिलं पाऊल आहे. ज्याच्याकडे धैर्य आहे त्याला कोणतीही अडचण कायमची थांबवू शकत नाही. कधी-कधी लोक तुझी खिल्ली उडवतील, तुझ्या स्वप्नावर हसतील, तुला कमी लेखतील, पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस, कारण गरुड जेव्हा आकाशात उडतो तेव्हा तो कावळ्याच्या आवाजाकडे लक्ष देत नाही, तो फक्त आपल्या ध्येयाकडे पाहतो. तुम्हीही तसेच व्हा. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही काय करता हे महत्त्वाचं आहे. तुमचं ध्येय मोठं ठेवा, तुमची मेहनत प्रामाणिक ठेवा आणि स्वामीवर विश्वास ठेवा. आज या क्षणी जर तुमच्या मनात भीती असेल तर डोळे बंद करा आणि स्वामींचं स्मरण करा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, मला शक्ती द्या, मला योग्य मार्ग दाखवा. विश्वास ठेवा, मनाला शांतता नक्कीच मिळणार आहे, कारण स्वामींचं नाव हेच सर्वात मोठं औषध आहे. जिथे स्वामींचं स्मरण असतं तिथे भीती टिकत नाही, तिथे नकारात्मकता टिकत नाही, तिथे निराशा राहत नाही. तर भक्तांनो, आजचा हा संदेश कदाचित योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही, कदाचित स्वामींनाच तुम्हाला काही सांगायचं असेल, ते सांगत असतील. बाळा, अजून थोडा वेळ धीर धर, अजून थोडं चालत राहा, अजून थोडा विश्वास ठेव, कारण तू ज्या गोष्टीसाठी इतके दिवस प्रार्थना करत आहेस ती गोष्ट तुझ्या अपेक्षापेक्षा अधिक जवळ असणार आहे. म्हणून आजपासून दुःखापेक्षा आशेला महत्त्व दे, भीतीपेक्षा विश्वासाला महत्त्व दे आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात या एका मंत्राने कर, श्री स्वामी समर्थ. एक दिवस नक्की येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, धन्यवाद स्वामी, त्या कठीण दिवसांनीच मला आज इथपर्यंत पोहोचवलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन एका मोटिवेशन आणि हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.